नमस्कार मित्रांनो, वाजलेत पहाटेचे 5:20 आणि आपण आत्ता निघलो आहोत गोवा, साऊथ गोवा. आणि मी तुम्हाला दाखवतो आता बेस्ट रूट कुठला असेल. आता मी जाणार आहे आंबोली मार्गे, तर बघू हा रूट कसा आहे. आता म्हणजे अनुस्कुरा एक ऑप्शन आहे आपल्याकडं आणि बेळगाव मार्ग एक आहे चोरला, पण आंबोली मार्ग मला माहिती आहे आणि बऱ्यापैकी चांगला आहे. 2-3 महिन्यापूर्वी माझा एक मित्र गेला अनुस्कुरा, तो म्हणला सध्या काम चालू, त्यामुळे मी आंबोली मार्गेत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण आंबोली मार्गेत जाऊ आता. सारा बघ कशी, हात बघ कशी माहिती. नाश्त्याला थांबलो आता मी कामत उपहारगृह, आणि नाश्ता घेतला आहे कारण विठ्ठल कामातला खूप गर्दी जास्त दिसली मला, म्हणून कामत उपहारगृहाला थांबलो होतो. तर बघू कसं आहे आता हे. तू काय ऑर्डर केलंय? काय ऑर्डर केलं? बोर झाले तुम्ही? बोर झाले का? अजून खूप वेळ आहे. खूप गुडगर आहे ना. नाश्ता केला आहे आम्ही आत्ता इथं कराडच्या पुढं. आणि सांगायचं म्हटलं तर साताऱ्याच्या पुढं रोड खूप डायव्हर्शन आहे. सातारा पण रोड चांगला आहे पुण्यापासून, साताऱ्यापासून खूप डायव्हर्शन आहे. आता आम्ही बऱ्यापैकी कोल्हापूर अजून एक 60 किलोमीटर आहे, तिथं आम्ही थांबलो होतो. कामात उपहारला चांगलं होतं. आणि आता निघतोय, आता टार्गेट आहे डायरेक्ट आंबोली, मग हे थांबायचं. तर जाऊ आपण डायरेक्ट आंबोली.
घाट उतरल्यानंतर आता आपण आलो आहोत मालवणी डेस जेवण करायला. दूध तर आता जेवण झालेलं आहे आणि जेवण छान आहे. तर मी 2-3 वर्षापूर्वी तर जेवलेलं आहे ऑलरेडी. रूटबद्दल सांगायचं तर निपाणीपासून जो आपण राईट मारला तिथून रोड एकदम मस्त, एकदम भारी रोड. पण सातारा ते निपाणी फाटा जो आहे आपला गोव्याचा, तो रोड पूर्ण डायव्हर्शननी भरलेला आहे. तर तिथं बघा तुम्ही, म्हणजे खूप काम चालू आहे, त्यामुळे थोडंसं आहे. पण निपाणीपासून आत्ता सावंतवाडीपर्यंत मस्त रोड, एकदम मस्त रोड होता एकदम. तर तुम्ही हा रोड नक्कीच घेऊ शकता. ॲज गोवाला येणार असेल तर हा रोड चांगलाच आहे. अनुस्कुरा आणि बेळगाव मार्गे पण आहे चोरला घाट, पण मी हा प्रेफर करतो. मला अनुस्कुराचा अनुभव एवढा काय चांगला नव्हता आला 2 वर्षापूर्वी, तर मी आंबोलीच प्रेफर करतो. तर बघू आता कसं आहे. इथून आता 3 वाजलेत, 6 वाजतात मी पोहोचल असा अंदाज आहे माझा आगोंडाला. जाऊ आता आपण बघू. जुजू हे बघ, जुजू करते. झोपी का? काय कुठलं आहे बघू? मला हे कलरचे काय हे काय माझ्यासाठी. आता ऊन येत आहे, मी इकडे आले. हे काय माझ्यासाठी काय असतात कलरचे डिफरंट? करेक्ट. ते आम्ही बघू आरुष, ते आम्ही गर्ल्स ॲज लिप ग्लॉस यूज करू शकतो आणि गालावर पण लावू शकतो. टीनी सुरू होतं आणि टीनी बंद होतं. साडे 6 वाजलेत आणि मी आत्ता पोचलो आहे आगोंडा बीचला. आणि अराऊंड 13 तासाचा टोटल प्रवास होता, कारण हळूहळू आम्ही आलो. प्लस 2-3 ब्रेक्सही झाले. रोडही चांगला होता. आणि हे बघा, इथं मी सोनाधाम मारला बुकिंग केलं होतं. आणि हा माझा बीच फेसिंग विला आहे बघा, गावाला समोर बीच आहे. आणि इथं माझी ही रूम आहे. नक्कीच तुम्हाला हाचा रूटवाला व्लॉग आवडला असेल. उद्या मी तुम्हाला अजून एक व्लॉगवर घेऊन येतो, एक स्पेशल व्लॉग. आणि हे बघा अंजलिका. तर रूटच्या ह्यानी सांगाल मी तुम्हाला, कन्क्लुजनच सांगाल की पुणे टू सातारा रोड छान. सातारा टू निपाणी फाटा जो आपला गोवावाला टर्न आहे राईटवाला, कावेरी हॉटेलवाला, तो रोड थोडा खराब, थोडा चांगला, असा डायव्हर्शन मग काय एवढं काय खास नाही वाटलं. पण निपाणीपासनं गोवापर्यंत इथपर्यंत रोड एकदम भारी, एकदम सुपर रोड, काय प्रॉब्लेम नाही. तर मी सजेस्ट करेल, यायचं असेल तर तुम्ही या आंबोली मार्गेच, काय टेन्शन नाही. रोड चांगला आहे, हॉटेल्स चांगले आहेत, फॅमिलीसोबत येताल तर सेफही आहे. म्हणजे आंबोली घाटही आहे, एवढा काय रिस्की नाही, रोड पण चांगला आहे. तर होप्स तुम्हाला आवडला असेल आजचा नक्कीच व्लॉग.